निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब असतील, बावनकुळेजी, आम्ही सर्वजण बसलो. त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कोर टीमचीही सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्या थोड्याशा लांबवल्या जातील. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका 29 महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल नक्की काय करावं, कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं. आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली. काल या संदर्भामध्ये मला जसं देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये प्रत्यक्षात बसून पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून मग काल आदरणीय शिंदेसाहेब असेल, मी असेल, आम्ही दोघांनी काल त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही चर्चा जी आहे पुढे नेण्याच्या संदर्भातला ला सुरुवात केली. आणि 2 दिवसा अगोदर आम्हीही देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आम्हीसुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे. परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे. या संदर्भातच काही कमिट्या ज्या आहेत, जे खाली असणारे काही प्रमुख त्या ठिकाणचे महानगरपालिकेमधले प्रमुख जण आहेत, 4-4, 5-5 जणांच्या कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्सवरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील. परंतु महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भामधले जवळजवळ सकारात्मक जी पुढे गेलं पाहिजे असं ऑलरेडी पार्टी म्हणून
निर्णय केलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी तुल्यबळ ताकद आहे दोन्ही पक्षांची, मुंबई भाजपची ताकद सर्वाधिक पाहायला मिळते. त्या ठिकाणी नेमकं कसं गणित जुळून आणणार आहे? खरं तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे. आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील असणाऱ्या डेव्हलपमेंट्स या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी आहेत की सर्व ठिकाणी महायुतीमध्येच निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला जातो. नवी मुंबईमध्ये विशेषतः नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.